नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखाकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. पोटा पाण्यासाठी वणवण भटकंती करणारे मजूर आणि त्यांच्या वेदना त्यांनाच ठाऊक. आणि या सर्व पार्श्वभूमीवर सिंदेवाही तालुक्यातील मजूर तेलंगणाला रोवणीकरिता जात असताना एका बसने मजुरांच्या टेम्पोला धडक दिली. या धडकेत एक मजूर जागीच ठार तर 4 उपचारादरम्यान दगावले. त्याचबरोबर 20 ते 22 मजूर जखमी झाले. ही दुःखद घटना घडल्यानंतर सिंदेवाही तालुक्यात शोककळा पसरली आहे. स्थानिक मजुरांना इथेच काम देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि सरकारची आहे, परंतु त्यांना आपला उदरनिर्वाह करण्याकरिता दुसऱ्या प्रांतात जाण्याची गरज का भासावी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. चंद्रपूर शहर महानगरपालिकेत निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये वादावादी निरंतर सुरू आहे आणि याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो आहे. याच पार्श्वभूमीवर नगरसेवक सुभाष कासन गोट्टुवार यांच्या प्रभागात नागरिकांच्या समस्या आवासून उभ्या असताना त्यांनी नगरसेवक सुभाष कासन गोट्टुवार यांना जाब विचारला आणि त्यानंतर नगरसेवक आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. एकीकडे अनेक वर्षांनंतर चंद्रपूर शहर महानगरपालिकेला नगरसेवक लाभले आणि त्यांची अपेक्षा असते की नगरसेवक त्यांच्या समस्या दूर करतील, परंतु नगरसेवक आणि नागरिकांमध्ये समन्वय नसेल तर अशा घटना घडून दोघांनाही मनस्ताप सहन करावा लागेल. आरोग्याच्या दृष्टीने आपण औषधी दुकानात जाऊन औषधी विकत घेतो, परंतु त्यांचा कालावधी, त्यातील कंटेंट्स हे काय आहेत आणि त्यांचा निश्चित कालावधी किती आहे हे आपल्याला कळत नसते. यावर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून प्रत्येक औषधांवर QR कोड लावणे आता बंधनकारक केले आहे. यामुळे जी औषधे आपण घेतो त्यांचा निश्चित कालावधी किती आहे आणि इतर माहिती उपलब्ध असणार आहे. यामुळे बनावट औषधांना आळा बसणार असल्याचे अन्न व औषधी विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. चंद्रपूर शहरानजीक असलेल्या गावांना जोडणारी PM ई-बसेस आता लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. केंद्र सरकारने 50 PM ई-बसेसला मंजुरी दिली असून यातील 30 बसेस लवकरच महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. यामुळे चंद्रपूर ते बल्लारपूर, चंद्रपूर ते घुग्गुस, चंद्रपूर ते बामणी, चंद्रपूर ते आरवट ह्या मार्गावर ह्या बसेस धावणार असून यामुळे नागरिकांना नाहक होणारा मनस्ताप आटोक्यात येणार आहे. 9 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील 1186 शाळा शिक्षकांविना बंद होत्या. शिक्षकांच्या मागण्याकरिता शिक्षकांनी पुकारलेला बंद हा संपूर्णपणे यशस्वी ठरवत शासनाला त्यांनी खडे बोल सुनावले. शिक्षकांना शाळेत मुलांना शिकविण्याव्यतिरिक्त अनेक जबाबदाऱ्या राज्य सरकार त्यांच्यावर सोपवत असतात आणि त्याला कंटाळून इतर अनेक मागण्या घेऊन शिक्षकांनी हा बंद पुकारला होता. गडचंदूरमध्ये 2 दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सूरज पांडे यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता, परंतु त्यानंतर सूरज पांडे यांनी ही कारवाई पोलिसांनी माझ्यावर आकस बाळगून केली असल्याचा दावा केलाय. मुळात सूरज पांडे यांच्यावर यापूर्वी दारू विक्री प्रकरणात अनेक गुन्हे दाखल होते आणि त्यानंतरही सूरज पांडे यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले आणि ते निवडून सुद्धा आले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना सूरज पांडेचा दावा पोलिसांसमोर कितपत टिकतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल. चंद्रपूर शहर महानगरपालिकेत निवडणुकीपूर्वी प्रत्येक नगरसेवकांना अनधिकृत बांधकाम केले नसल्याचे शपथपत्रात नमूद करावे लागत होते. मात्र निवडणुका झाल्यानंतर चंद्रपूर शहरातील अनेक नगरसेवकांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आले. यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द होऊ शकते. हे लक्षात घेता आता महानगरपालिकेत हे अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अन्न व औषधी पुरवठा विभागात तुकाराम मुंडे यांची एंट्री झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी सुगंधित तंबाखूची विक्री सुरू होती. त्यावर आळा बसल्याचे उघडकीस आले होते, परंतु अनेक ठिकाणी अवैध मार्गाने सुगंधित तंबाखूची विक्री होतच आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी रहमतनगर येथील 36 वर्षीय तौफिक करीम भीमाणी यांच्या घरावर धाड टाकत 67,000 रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केलाय. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.